आज आपण या ठिकाणी जे एकत्र जमलेलं आहे ते आपल्या निरंजन पवार सरांच्या घरी, कारण त्यांनी समर्थ सक्सेसमध्ये जो गोल्ड अचिव्हर झाले आहे त्यासाठी एकदा जोरदार कार्यक्रम आणि त्यांची मेहनत, चिकाटी, जिद्द, काम करत असताना कधीही त्यांनी कारण दाखवलं नाही किंवा जे थांबले त्यांच्या मागे कधी लागले नाही. जे थांबले ते थांबा, नवीन व्यक्तीला घेऊन काम सुरू केलं आणि अचिव्हमेंट शिवाय कोणी विचारत नाही. अचिव्हमेंट असेल तर कोणीतरी विचारतं. मग त्यासाठी अचिव्हमेंट फार महत्त्वाची आहे आणि ती अचिव्हमेंट त्यांची आज झालेली आहे आणि यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. कारण त्यांच्या स्वतःच्या मेहनतीमध्ये त्यांनी मिळवलं. आपण फक्त कसं आहे, सहकारी सहकार्य करू शकते. त्याचबरोबर आज दुसरा योगायोग असा आहे की आज मोडे मॅडमचा सुद्धा लग्नाचा वाढदिवस आहे. कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्या अगोदर निरंजन पवार सर आणि सर्वजण आपण महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. निरंजन पवार सर त्यांना या ठिकाणी मी बोलवतो. त्यांनी सपत्नीक दोघांनी या ठिकाणी या. हात लावा ना. हो पाण्याला फडणी झाली गे. हा सगळी सण निरंजन सरांची अचिव्हमेंट झाली त्यानिमित्त सर्व इथं जमले आणि योगायोग की आज सुवर्णामुळे आणि निशिकांमुळे यांचा सुद्धा वाढदिवस आहे. लग्नाचा वाढदिवस आहे. कोणता आहे लग्नाचा वाढदिवस? पाचवा वाढदिवस आहे. आणि आतापर्यंत मला असं वाटत नाही की त्यांनी असा वाढदिवस केला असेल. आणि पहिल्यांदा हा वाढदिवस जे आहे तर हे स्मरणात राहणार आहे. या दोघांनाही मी विनंती करतो की महाराजांना त्यांनी म्हणजे पुरा 16 साजरा करायचा आहे. करताना शूटिंग करताना पेपरला द्यावं लागतं. आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या. पण त्यांचंही मनोगत आपण ऐकून घेऊ. 5 वर्ष लग्नाला झाले आणि या 5 वर्षात आपण या समर्थ सक्सेसमध्ये आल्याच्या नंतर किंवा त्याच्या अगोदर काय होतं हे काय आपल्याला 1 मिनिटात आपल्याला ते सांगते. सुवर्णामुळे मॅडम. धन्यवाद, सगळ्यांचे धन्यवाद. कारण काय झालं की
वाढदिवस असा पहिल्यांदाच झाला. असा वाढदिवस कधी कोणी केला नाही. आई बाबा मित्रपरिवार यामध्ये झाला. पण आज जो हा जो हे जे नातं आहे हे समर्थ सक्सेसमुळंच मिळालं. आणि या प्लॅटफॉर्ममुळं आल्यामुळं एक वेगळाच आनंद निर्माण झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सक्सेस झाल्याचा वेगळाच आनंद होत आहे. पैसा म्हणजे आपण आरोग्यासाठी आलो तसं सरनी म्हटलं होतं की सरनी की आपण आरोग्यासाठी म्हणून आलो असं नाही आहे. आपल्याला इथे गरज होती, पैसे पाहिजे होते, पैशाची गरज होती, त्याच्यामुळे आलो. आणि खरोखर खूपच चांगलं वाटत आहे. सगळ्यांनी मिळून आपण वाढदिवस सेलिब्रेशन केला आणि सरांनी खूप चांगलं सांगितलं. त्यांच्या निरंजन सरांच्या प्रवासाबद्दल ते आपल्याला सांगतील. कारण पुण्या परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचले आणि हा प्रवास कसा त्यांचा आहे, लोकांना त्यांच्यापासून काय प्रेरणा घेऊन कामाला लागतील, तर त्यांनी 5 मिनिटात आपला मनोगत व्यक्त करावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. आणि तुमचं सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की सर्वांचे आज पाय म्हणजे आज माझ्या घराला लाभले. त्यानिमित्तानं सर्वांचं मी धन्यवाद करतो. आणि माझा प्रवास सांगायचा म्हटला की मला या समर्थ सक्सेसमध्ये 2 वर्ष झाले. 2 वर्षामध्ये मी आधीचा माझा समजा जो व्यवसाय होता तो वेगळा होता. आणि या मार्केटिंगची आणि या समर्थ सक्सेसची हा माझा पहिली वेळ असल्यामुळं मला थोडंसं एक वेगळं वाटत होतं. मी आज या समर्थ सक्सेसमध्ये ज्या कारणामुळं आलो ते कारण म्हणजे असं की मी तर एक असं धन्य मानतो की माझ्या पूर्वजांचे काहीतरी माझ्यावर कृपा होती की हा बिझनेस समर्थ सक्सेस हा माझ्यापर्यंत पोहोचला. आणि याच्या मागं एक असं हे पण मानतो मी की माझं जीवनामधला हा शेवटचा चान्स होता. आणि प्रत्येकाच्या माणसाच्या जीवनामध्ये 3 चान्स येतात. 2 चान्स माझ्या आयुष्यातून निघून गेले होते आणि हा 3रा चान्स हा माझ्या जीवनामध्ये वाटायला आला आणि त्याला मी ॲक्सेप्ट केला. मी आज माझी जी अचिव्हमेंट आहे, जे आज मी गोल्ड तुमच्यासमोर उभा आहे, ही अचिव्हमेंट ही माझी एकट्याची नाही आहे. याच्यामागं एक गुरुचं एक मार्गदर्शन आवश्यक असते. कारण की ते गुरु मला माणसाच्या जीवनामध्ये आयुष्यात आल्यानंतर कोणाला एक मिळतो, पण मला 3 गुरु इथं मिळाले आहे. आणि ते गुरूंचे खरोखर धन्यवाद मी मानतो की माझे प्रथम गुरु मनोहरजी तोडकर सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तरी माझ्या गुरूंसाठी आमच्या आयुष्यामध्ये नसते आले तर मी आज या रँकपर्यंत आणि सगळ्या परिस्थितीनं आज माझं कुटुंब आज चांगल्या व्यवस्थित, माझी मुलगी, माझा सर्व परिवार मी आनंदात आहे. याचा श्रेय हे माझे गुरु आहे. कारण की माझ्या जीवनामध्ये हे जर आले नसते तर मी आज तुमच्यापर्यंत ही अचिव्हमेंट काय आहे, हा बिझनेस काय आहे, हा समर्थ परिवार काय आहे ते मला कधीच कळालं नसतं. पण मी माझं श्रेय मी माझे गुरु तडोका सर, राहुल ठोसर सर, अंकुश तिवतकर सर यांच्यामुळे मी उभा आहे. आणि यांचं सहकार्य लाभल्यामुळं हा बिझनेस मला समजला. आणि माझे जे सहकारी आहे, माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत जे काम वर्किंग करतात त्यांचंसुद्धा मी धन्यवाद मानतो. आणि हे माझे अचिव्हमेंटचा वाटा हे सर्व करतात. आणि मी आणखी एक तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या यशाचं कारण काय आहे. कारण की माझ्या अपलाईनला मी फॉलो केलं. पहिलं सरेंडर मी माझ्या बिझनेसला झालो सर्वात प्रथम. कारण की मी समर्पित केला माझ्या बिझनेसला. कारण की माझा जो व्यवसाय होता हा पूर्वीचा जो व्यवसाय आणि आताच्या व्यवसायामध्ये खूप तफावत आहे. आणि या माझ्या गुरुने सांगितलं का पहिले समर्पण खूप महत्त्वाचं आहे. आणि मी तेच केलं, समर्पण दिलं या बिझनेसला, पूर्ण वेळ याच्यामध्ये दिला. त्याच्यानंतर माझ्या सरांनी जे मला मार्गदर्शन केलं, गुरुंनी जे मार्गदर्शन केलं की तुम्ही स्वतःसाठी नका व्यवसाय करू, स्वतःसाठी जगू नका. कारण की या बिझनेसचा सरांच्या जे मीटिंग होतात, राहुल सरांच्या त्याच्यातून आणि अंकुश सरांच्या मार्गदर्शनामधून जे मी घेतलं ते ॲक्सेप्ट केलं.
नुसतं ऐकून ऐकलं आणि तिकडून सुद्धा हे केलं नाही, पण त्याला आत्मसात केलं. माझ्या गुरुचं नेहमी म्हणणं होतं का आपण स्वतःसाठी हा बिझनेस नाही आहे, हा बिझनेस लोकांना मोठं करण्याचा बिझनेस आहे, आणि तेच केलं. आणि ज्या वेळेस माझ्या गुरूंनी मला सांगितलं, माझे अपलाईनने मला सांगितलं की सर तुम्हाला हे काम करावं लागते, यस सर, मी कधीही नाही म्हटलं नाही आणि त्याच्यावर फॉलो करत गेलो. आणि सरांची प्रत्येक गोष्ट मी त्याला मान देऊन सगळ्यानं 100% एनर्जीनं त्याला हे केलं. आणि याच्यामुळं आज मी या गोल्ड पदावर आज जे माझी अचिव्हमेंट झाली त्याच्यात सर्वांचा, माझे गुरूंचा आणि माझे खालचे जे सहकारी आहेत त्यांचा हे यश आहे. माझं हे यश मी मानून घेत नाही. जर हे तुम्ही जर मला लाभले नसते तर आज ही अचिव्हमेंट झाली नसते. पण याच्याही सुद्धा नंतर माझ्या टीममधून मला या लेवलवर, याच्यापेक्षा मोठ्या लेवलवर माझ्या लीडरला, माझे जे खालचे सहकारी आहेत त्याला मला प्रत्येक लोकांना त्या पिनपर्यंत पोचायचं आहे. त्याच्यासाठी मी काम करणार आहे. आणि याच्यानंतर मला पुढील यशासाठी मला काय करावं लागेल त्याच्यासाठी मी माझ्या गुरूंचं मी मार्गदर्शन घेत राहील. आणि याच्यापेक्षा जास्त लेवलवर मला जायचं आहे. त्याच्यासाठी मला तुमचं सर्वांचा आशीर्वाद आणि तुमचं सहकार्य अशीच माझ्याबद्दलची भावना, तुमची प्रेमाची भावना अशी सदैव माझ्यासोबत राहो, एवढं बोलून मी थांबतो. राजकडे सरांनी एक हे सांगितलं होतं, एक वाक्य सांगितलं राजकडे सरांनी की अचिव्हमेंट माणसाला अपंग बनवते, आळशी बनवते. पण ते वाक्य आपल्या टीममध्ये कोणासाठी नाही. कारण इथं अचिव्हमेंट झाल्याच्या नंतर त्याच्या दुप्पट कामाला सुरुवात होते. आज हा टप्पा झाला 935 आयडीचा, पण आता पुढचा टप्पा जो आहे तो 1000+ आयडीचा. हा याच्यासाठी वेळ कमी आहे, पण तो सुद्धा पार करायचा आहे. तो कसा पार करायचा त्याचं नियोजन ठरलेलं आहे आणि तो पूर्णपणे तो होणार आहे यात निश्चितच आहे. कारण आता थांबणे नाही, पुढं जे धनुष्य पेरलेलं आहे ते पूर्णपणे पूर्ण करायचं आहे. यासाठी टीमसुद्धा आता खूप मोठी तयार होत आहे आणि या माध्यमातून ते पुढचं टार्गेट पूर्ण निश्चितच होणार आणि वेळेच्या अगोदर होणार या शंका नाही. त्यासाठी सरांचे खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी मी सांगितलं त्याप्रमाणे जसं सांगितलं तसं केलं. आणि मी ज्यांना सांगितलं त्यांनी तसं केलं, ते पुढं गेले. आमच्या मुळे मॅडमसुद्धा 2 वेळा रडलेल्या, पुढे मॅडम 2 वेळा रडल्या. मी सांगितलं तसं करा, ते म्हटलं बंद करा, काम करू नका. तुम्हाला जर करायचं असेल, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर मी सांगतो तसं करा. आणि त्यांनी त्याच्यावर पाऊल ठेवलं आणि ते करते आहे, तर त्यासुद्धा तिथपर्यंत पोहोचणार यात शंका नाही. कारण मी जे केलं, मी सुद्धा माझ्या घरची आयडी लावली. मी पहिली माझी एकटीच आयडी होती. माझ्या मुलाची आणि सुनीची आयडी 300 आयडी नंतर लावली. कधीही असा विचार केला नाही मला दोन याला पेमेंट आलं पाहिजे आणि तेच केलं म्हणून एक कंडिशन येते. कारण आपण आपल्यासोबत आलेल्या व्यक्तीला जर पुढे नेलं तर आपल्याला ते लोक पुढे घेऊन जातात. हे पहिल्यांदा समजत नाही. त्यासाठी फार महत्त्वाचं आहे, सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे की आपण ज्यावेळेस बिझनेसमध्ये आलो, एकट्याचा विचार, आपल्या कुटुंबाचा विचार कधी तिथं करायचा. विचार करायचा आहे आपल्यासोबत येणाऱ्या नवीन व्यक्तीचा. कारण त्याच्या घरात जर पेमेंट गेलं तर तो आपल्याला धावून आपल्यासाठी काम करणार आहे. तो त्याच्या स्वतःसाठी काम करणार, पण आपल्यासाठी सुद्धा काम होणार. हे सांगायचं आहे. आणि या माध्यमातून पुढची सुद्धा अचिव्हमेंट होईल यात शंका नाही. त्यानंतर मी राहुल ठोसर सर, माझे जे गुरु आहेत, त्यांना या ठिकाणी बोलावतो की त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाच्या संदर्भात थोडंसं बोलावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज सुवर्ण काय सुवर्णामुळे मॅडमचा लग्नाचा वाढदिवस आणि आपले जे सगळ्याचे लाडके लीडर समर्थ सक्सेस परिवारामध्ये सगळे लाडके येतात. यांचा आज गोल्ड अचीवर झाले तो सेलिब्रेशन सोहळा आपण इथं त्याच्यावर सगळेजण आहे. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये मला माझा जो अनुभव आहे, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये जो व्यक्ती 90% लर्निंग आणि 10% वर्किंग, हे इंडस्ट्रीचंही आहे. 90% वर्किंग लर्निंग आणि 10% वर्किंग, ते लोक इथं सक्सेस होतात. 90% तुम्हाला शिकायचं आहे, 10% तुम्हाला शिकवायचं. पहिली कंपनी, पहिलं नेटवर्क,
हे विशेष सांगायचं काय का पहिलंच नेटवर्क समर्थच्या आधी नेटवर्क मार्केटिंग केली नाही, समर्थमध्ये आले तर समर्थ तिथून घ्या, समर्थमध्ये आले मग 100% समर्थमध्ये. इकडे तिकडे प्लॅन नाही, कंपनीचा प्लॅन नाही, त्या कंपनीचा प्लॅन नाही. अपलाईन सांगितलं तसं बिलकुल 100% अपलाईन सांगितलं लोणावळा झाला काय सगळ्यात जास्त लोक सरचे लोणावळा. म्हणजे एक आदर्श विद्यार्थी एक चांगला शिक्षक होऊ शकते. जे जर तुम्ही चांगले विद्यार्थी आहेत तर तुम्ही चांगले लीडर होऊ शकता. हा बिझनेस तुमचा तेव्हाच वाढते जेव्हा अपलाईन बोलते अपलाईन आपसे प्यार करे और डाउनलाईन आपकी इज्जत करे. तेव्हा बिझनेस या बिझनेसमध्ये भरपूर लोक अनसक्सेस व्हायचं कारण काय का याचं अल्गोरिदम आहे. बिझनेसचं जे एक स्ट्रॅटर्जी आहे, हे स्ट्रॅटर्जी काय का तुमच्या टीममध्ये जे लोक तुमच्यावर आले ते सुद्धा करिअर घेऊन आले आहे, की टाइमपास करायला कोणीच नाही. ते लोक जे तुमच्यावर यांनी भिस्त लावली किंवा तुमच्याकडे पाहून लोक जॉईन झाले आणि आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला तर तो विश्वास आपल्याला सार्थ करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. आणि पवार सर ते करतात. पवार सर आणि कंटिन्युटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रोज पर डे वर्क, पर डे फील्ड, कधी पाहिलं तर फील्डवर त्या बऱ्याचशा गोष्टी आहे. सर सक्सेस आहे. नाही तर नेटवर्क मार्केटिंगमध्ये एवढं कमी वेळच्या 2-2.5 वर्षातच आपल्याला सगळं हे आहे. 2-2.5 वर्षामध्ये आपल्या टीमचं वर्षाचं हे आहे का एज्युकेशन लर्निंगमध्ये आपली टीम आणि जे लोक लर्निंगमध्ये त्याच्या तिला क्रॉस होणारच आहे. त्या प्रोडक्टची ताकद आहे, सिस्टमची ताकद आहे. आपल्या कंपनीचे ओनर जे आहे यांचं विजन खूप क्लिअर आहे. आपले जे अपलाईन आहे डॉक्टर भारत राठोड सरांपासून म्हणजे अपलाईन अंकुश सर इथं आहे. अंकुश सरांसाठी तर या लोकांचं मार्गदर्शन आहे आणि वचन आहे माझं का सर तुम्हाला जी अपलाईन लागली आहे खरोखर सर फक्त यांना सरेंडर होऊन जर तुम्ही काम केलं तर जीवनात कोणत्याच गोष्टी कमी राहणार, कोणत्याच गोष्टीची कमी राहणार. सगळ्या गोष्टी तुम्हाला भरभरूनच भेटतात आणि सगळ्यात लवकर तुम्ही उंचीवर जाल. उंचीवर राहायचा एक नियम आहे 90% लर्निंग 10% वर्किंग. प्लीज स्वामी समज हे या व्यवसायाची ताकद आहे. सगळ्यापेक्षा लहान आहे मी पण सगळ्यात गुरु आहे. तर हाच एक याचा फायदा आहे. आता सरांना एक अनुभूती आली असं जसं आपण एक एक स्टेप समोर जातो. सरांचं पहिलंच नेटवर्क मार्केटिंग आहे पण जसं एक एक याच्या आपण समोर जातो तसं एक एक अनुभव आता हृदयाला लागतो. हा बिझनेस जसं प्रेम आपण करतो, प्रेम दिसत नाही आणि ज्याच्यासोबत झालं त्याच्यासोबत ते दुसऱ्याला होऊ शकत नाही. हा बिझनेस सोबत सुद्धा जेव्हा आपल्याला प्रेम होते तेव्हाच हा बिझनेस कुठेतरी सुरू होतो. फायदे अनलिमिटेड फायद्याचा याच्यामध्ये लोडच नाही आहे. कारण की आणि खऱ्या अर्थानं आता नेटवर्क मार्केटिंग सुरू झाली का खऱ्या अर्थानं एवढ्या अचिव्हमेंट निघून राहिल्या पूर्ण आपल्या जर भारतातून जर आपण सर्च केलं एवढ्या अचिव्हमेंट आहे का लोक लाईन लावूनच जॉईन होते. पण त्यापूर्वी आपल्याला आपण स्वप्नासाठी इथं आलो की आपल्या बाबा म्हणजे काही पगार मिळाला पाहिजे की 10-20 हजार रुपये मिळायला पाहिजे. एक मेंटॅलिटी आपल्याला ब्रेक करणं फार गरजेचे आहे. याच्यामध्ये जे मिळते ते कशातच मिळत नाही आणि एवढा जलवा आहे. आता आम्ही माझं जर फेसबुक तुम्ही ओपन केलं तर सगळे लीडर लोकलच फॉलोअर आहे. म्हणजे मग कोण्या टीममधून गाडी घेतली म्हणजे सगळं झालं. पूर्ण इंडस्ट्री आली, पूर्ण भारतातून कोणत्या कोणत्या सगळं तेच असते. फेसबुक चेक केलं समजा किंवा काही व्हॉट्सअप चेक केलं तर पाहतो एवढं ह्याच्यासारखा माहोल कुठंच नाही. फक्त आपण सध्या खूप म्हणजे कमी याच्यात आहे. आपल्याला खूप उंच भरायला गेली आहे आणि आता सरच्या टीममध्ये जे लोक आहेत तुम्हाला सरांना फॉलो करणं आहे. तुमचं पाचगर सर आहे, तुम्ही आहे, डवळे सर आहे, तुम्हाला सरांना फॉलो करणे आहे. हा टोटल फॉलोचा बिझनेस आहे, बाकी काहीच नाही. आणि एवढं धुरंधर लोक आपल्या याच्यात आहे समाजामध्ये त्यांच्यापर्यंत तुम्हाला फक्त पोहोचणे. चोळकार सरांची जेव्हा एंट्री झाली मला सर रात्र सुद्धा त्यावेळेस आणि आपण सोबत होतो का तुम्ही मला फोन लावला तर सोबतच आपण फोन लावला तिथं तरी हा काहीतरी. जशी चोळकार सरांची एंट्री झाली या व्यवसायाबद्दल या प्रोडक्ट बद्दल राहुल सरचं एक स्टेटमेंट होतं सर बिझनेस कायले म्हणते किंवा बिझनेसची खरी सुरुवात हे आता इथून होणार म्हणे. असं काय झालं मग तर चोळकर सरांनी त्यांनी परिचय दिला होता. तसेच शिवा सरचं तर 6-8 महिने नावच ऐकलं. शिवभाऊ एवढं नाव ऐकलं मी त्यांचं
पण भेट नव्हती, कारण की त्यांचं व्यस्तता काम होतं. त्यांची एंट्री तशीच झाली. तसं एक एक टीम वर्क येत गेलं आणि खूप सुंदर आपला परिवार आहे, खूप आपली सुंदर टीम आहे. निश्चितच कंपनीच्या लेवलला आपला काय आहे उल्लेख आहे. तर सर्वांना आणि पुनच्छ सरांना शुभेच्छा देतो की 1000 जो पेअरचा जो आहे टार्गेट आता ते लवकरात लवकर पूर्ण करावं. आणि तुमच्या टीम मधून निघणं म्हणजे तुम्ही अचिव्हमेंट आहे. तुमचं काय आहे पाचघर सर असतील किंवा जे की टीम आहे आपली त्यांची अचिव्हमेंट निघणं म्हणजे तुमची अचिव्हमेंट निघणं आहे. तर एवढंच बोलतो. नमस्कार सर्वांना. तर आज आपण इथं दुहेरी कार्यक्रमासाठी आपला योग आला आहे. एक म्हणजे निरंजन पवार सरची अचिव्हमेंट बोर्डची आणि दुसरा म्हणजे सुवर्णा मॅडम यांची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे, लग्नाचा वाढदिवस आहे. या दोन कार्यक्रमांना म्हणजे योग घेणं ह्या एक बरोबर म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणतात. दुग्ध शर्करा म्हणा, सुवर्ण योग म्हणा. सुवर्ण सुवर्ण योग म्हणा चांगला नाही. सुवर्ण नाव आहे. सुवर्ण नाव आहे. बोर्डमध्ये झाली आहे. सुवर्ण मॅडमचा हे त्याच्यामुळे प्युअर सुवर्ण प्युअर म्हणजे 24 कॅरेट गोल्ड. ते 5वा आहे. तर सरांबद्दल सांगायचं म्हणजे असं की आता सर माझ्या टीममध्ये नाही आहे खरं पाहता, माझ्या क्रॉस लाईनला आहे सर. पण तरी क्रॉस लाईनला असूनही आमचे संबंध आधी अजिबात नव्हते, आम्ही ओळखतही नव्हतो एकमेकाला. पण जेव्हापासून सर बिझनेसमध्ये आल्यावर थोडे थोडे संबंध आले. आज म्हणजे अशी परिस्थिती आहे का माझी म्हणजे एकदम जिवलग मित्र झाले. सांगण्याचं तात्पर्य असं या बिझनेसमध्ये आपले जे सहकारी आहे हे तर आपले मित्र बनतातच, पण आपले सहकारी नसलेले म्हणजे क्रॉसलाईनचे आपले चांगल्या पद्धतीचे मित्र बनू शकतात. त्याला कारण म्हणजे त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या स्वभावामुळेच आज जे त्यांनी अचीव केलं आहे त्यांच्या स्वभावामुळे अचीव झालं. कारण त्यांची समर्पित होण्याची वृत्ती, त्यांची काम करण्याची वृत्ती, त्यांची कोणाच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती, हे जे काही स्वभाव गुण आहे त्यांचे ते खरोखरच खूप वाखाणण्याजोगे आहे. आणि त्यामुळं सरांचा उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो आणि त्यांना याच्यापेक्षा लवकरात लवकर त्यांची गोल्ड अचीव होऊन प्लॅटिनममध्ये जावं एवढी मी सदिच्छा व्यक्त करतो. श्री स्वामी समर्थ. निरंजन पवारबद्दल सांगायचं झालं तर सर्वांनीच सगळं व्यवस्थित सांगितलं आणि सरांचं समर्पण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. समर्पण असलं की सर्व ठिकाणी आपलं प्रेम उत्पन्न होते आणि सरांचा स्वभाव जो आहे तो स्वभाव सर्वांना घेऊन चालणे, काही अडचण असली ती सॉल्व करणे आणि 100% बिझनेसला देणे. आपण 100% बिझनेसला देऊ तरच आपला आजचा जो सोहळा आहे हा चांगला होऊ शकतो. ते तसा आपल्याला काहीच करू शकत नाही. महत्त्वाचं की ते सर्वच टीमला घेऊन चालते. माझे गुरु आहे ते आणि आमची पहिले 25 वर्षापहिले साधी ओळख होती माझ्या बिझनेसमध्ये. पण ते मला असेच एक दिवस मिळाले. समर्थाची कृपा जिथं झाली तिथं सर्वच काही शक्य होऊ शकते. आज सरांचं जे वाटचाल आहे ती आज पूर्णपणे मी तर म्हणजे 100% सक्सेस झाली. आणि हे सक्सेसफुल वाटचाल करण्यासाठी आपल्याला सरांनी सांगितलं, आता तुषार सरांनी की ट्रेनिंग हे खूप महत्त्वाचं आहे. 90% तुम्ही शिकल्यावर तुम्ही काहीतरी करू शकता, नाहीतर मग 10% काम केलं ते खूप महत्त्वाचं आहे. आज आपल्या कंपनीनं 100% आपल्यासाठी तयार करून ठेवलेलं एक काय आहे, आपण त्याच्यातून कसं घ्यायचं, किती घ्यायचं हे आपल्या सगळ्या याच्यावर अवलंबून आहे की आपण जिथलं वर्क करू तिथलं आपल्याला एक अचिव्हमेंट येईल, आपला सगळा ग्रोथ होईल, पैसा येईल, मान सन्मान होईल. आणि आज 2 सुवर्ण योग आले. पुढे मॅडमचा 5वा ॲनिव्हर्सरी होता, सरांचं गोल्ड होतं. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर आता काय सर्वच जण म्हणजे सरांचं जे कार्य आहे खरोखर जे जसं त्यांनी केलं ते सरांनी सर्व मांडलं सर्वांसमोर. पण सरांनी जे अचिव्हमेंट मिळाली ते सरांचं सातत्य आणि सरांचं जे मार्गदर्शन असते
ते खरोखर मनापासून असते सर्वांना. आणि सरांचं जे की आम्ही ज्यावेळेस की आम्ही त्यांची म्हणजे डाऊनलाईन आहे, सर माझे गुरु आहे. सरांना म्हणजे मला जे भेटायसाठी सरांनी 2-3 महिने कंटिन्यू होते. याच्या अगोदर जे समर्थ सक्सेसमध्ये यायच्या अगोदर सरांचा आणि माझा अगोदरचाच परिचय होता. जसं आम्ही माझं क्षेत्र किराणा आणि जनरल स्टोअर असल्यामुळे सरांचं सर एक टंडन म्हणून प्रशांत टंडन म्हणून त्यांच्याकडे जॉब करत होते आणि सरांची माझी भेट होत होती. पण सर कसं त्यांचं जे काम आहे ते करून निघून जात होते. सरांनी या बिझनेसबद्दल माहिती नव्हती आणि मलाही माहिती नव्हती. जरी आपली कंपनी 2016 मध्ये सुरू झाली पण आपल्यापर्यंत यायला तिला खूप वेळ लागला, मी तसं म्हणतो. आणि आता जे आपल्याला कंपनी मिळाली हे आपलं एक भाग्य आहे, मी असं समजतो. का कुळदेवताची म्हणा का आपल्या पूर्वजनांची म्हणा, असं काहीतरी आपल्याला एक आशीर्वाद स्वरूपात आपल्याला ही कंपनी मिळाली आहे. एक दिवस देशाचं शिखर गाठू एवढंच मी बोलतो आणि इथंच थांबतो. जय श्री बोला. कुठे काढलं? आभार प्रदर्शन